आपल्यासोबत RTI कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत. सर, नरहरी झिरवळ यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आलेला आहे. या संदर्भात आपण एक ट्विट देखील केलेला आहे. काय त्या पोस्टमध्ये म्हटलंय आणि काय तुमची मागणी असणार आहे? नरहरी झिरवळ यांच्या एकूण पोशाखावरून आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून त्यांच्याबद्दल जरा काही झालं की लोक त्यांना क्लीन चिट देत असत. परंतु आमचा अनुभव गेल्या काही दिवसामधला विचित्र होता. त्यांना त्यांच्या कामाबद्दल आस्था नव्हती असं माझं स्पष्ट मत आहे. त्यांना कोणतेही निर्णय ते घेत नव्हते तर त्यांचे अधिकारी घेत होते. त्यामुळेच कदाचित त्या अधिकाऱ्यांच्या संपूर्ण कह्यामध्ये हे झिरवळ होते असं माझी खात्री झालेली आहे. कदाचित इतकं अधिकाऱ्यांच्या आहारी जाणं हे अशा प्रकारची माहिती त्या अधिकाऱ्यांकडे असावी, त्याच्यामुळंच ते स्वतः निर्णय न घेता अधिकाऱ्यावर जास्त अवलंबून होते असं दिसतंय. शिवाय आता अशा बातम्या येतात की काही बाह्य लोक त्यांच्या खात्यामध्ये जास्त लुडबुड करत होते आणि ते झिरवळांच्या वतीने निर्णय घेत होते अशी माहिती येते. काही नावं माझ्याकडेही आलेली आहेत. त्यामुळे या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे. परंतु ज्या पद्धतीने आता जुना व्हिडिओ आहे वगैरे बातम्या पुढे येत आहेत ते मला वाटतं निषेधार्ह. कारण जुना आहे की नवा हा मुद्दा नाही, त्यांनी काहीतरी केलं हा मुद्दा आहे. तुम्ही ऍक्सेप्ट पण करताय की तो जुना व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे ते अत्यंत आक्षेपार्ह आहे. आणि अशा रीतीने जर बाहेरचे लोक हे चालवत असतील त्यांचं मंत्रालय तर तेही आक्षेपार्ह आहे. आणि जर नसेल चालवत तर मग त्याने आपण काहीतरी स्वतःहून डिसिजन घेतलेत हेही सिद्ध केले पाहिजे. आत्तापर्यंत जे काही मी ट्विटरवर केलं किंवा आणखी काही केलं त्यानुसार लोकांच्या बऱ्याच कंप्लेंट्स आहेत. कदाचित त्या कंप्लेंटकडे त्यांना अशा कारणामुळेच लक्ष द्यायला वेळ मिळाला नसावा किंवा त्यांनी लक्ष दिलं नसावं. कदाचित आणखी काही लोकांकडे आणखी असे काही व्हिडिओज किंवा पोस्ट किंवा मटेरियल असू शकतं जे यथावकाश पुढे येईल असं मला वाटतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काय मागणी असणार आहे या संदर्भात? याच्यामध्ये खरं तर आम्ही मागणी करायच्या ऐवजी ज्या पद्धतीचे आरोप होत आहेत आणि हा आरोप तर आजचा जो यांच्यावर तो अगदीच वेगळा आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कुणाच्याही मागणीची वाट न बघता खरं तर झिरवळांनीच थोडंफार लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा. अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे. झिरवळ यांचा एक जो व्हिडिओ आहे तो सध्या सोशल मीडियावर पण व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे राज्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. झिरवळ यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा आणि तसं न केल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी जी मागणी आहे ती विजय कुंभार यांनी केलेली आहे. कृष्णा पांचाळ, LS मराठी, पिंपरी चिंचवड.